טוב, אז בסייעתא דשמיא נעשה ונצליח, ברוכים הבאים. It's a big זכות का आपण आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळते तोराचा अभ्यास सोबत करायला. आणि मिशनायोगचा अभ्यास त्याच्यामध्ये खूप सगळं त्याचं बेस ऑफ ऑल हलाखत आणि सर्व त्याच्यामध्ये भरलंय नुसतं. एव्हरीथिंग इज फिल्ड इन इट. तरीसुद्धा आपण नुसता वरच्यावर शिकतोय बाबू हशेम. आपण नुसता टच करतोय मिशनायोग, अंडरस्टँड करायला ट्राय करतो आणि पुढे जातो. आपण डीपमध्ये नाही जात कारण इट्स नॉट नेसेसरी. ज्याच्या डीपमध्ये जायचं असेल त्याच्यात वेगळी शिवरीमा असतात जास्त डीपमध्ये जायसाठी. आपण वरच्यावर अंडरस्टँड करायला ट्राय करतो थोडंसं आणि मग पुढे जातो. खसदे असे आपण मिशनायोग होते ब्राखोत कंप्लीट केले. शब्बात कंप्लीट केला. मेगीला कंप्लीट केला आणि खसदे बेजात हशेम मसेखत पसाखीम पण करू. ए, आजचा शेड्यूल असेल इमिरचे हशेम आपण थोडासा स्टार्ट विथ अ स्मॉल स्टोरी. एक दोन स्टोरीज इमिरचे हशेम पुढे मिशनायोत ॲज युजल. चान्स मिळाला तर या दिवसांबद्दल पण बोलूया थोडंसं. आणि नंतर बेजात हशेम अजून एक स्टोरी बोलूया. दॅट दॅट विल बी अ शेड्यूल इमिरचे हशेम. שהקדוש ברוך הוא יעזור. אוקיי, fine. As usual, we first of all thank הקדוש ברוך הוא, שהשמני आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली शिकायला तोरा. आणि इट्स नॉट मुव्हान बे एलाव बोलतात का. इट्स नॉट सिम्पल आधीपासून यू कॅन से का हा बाबा मिळाली इट्स फाईन. नाही, इट्स अ बिग स्कूत, इट्स अ बिग मेरिट. आजच्या काळी तोराचा अभ्यास करणे इट्स नॉट इझी. खूप गोष्टी आहेत, खूप डिस्ट्रॅक्शन्स, अट्रॅक्शन्स आणि आणि खूप डिस्टर्बन्सेस असतात. माणूस जरी पण फोन घेऊन बसतो नाही तर कॉम्प्युटरच्या समोर बसतो तर बाजूला अजून पण हजारो गोष्टी आहेत जे जो इन्वॉल्व होऊ शकतो. आणि तरीसुद्धा प्रत्येक तुम्ही येता सर्वजण आणि थोडासा अभ्यास सोबत करता. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन इट्स अ गुड थिंग. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि वन ऑफ द मेन क्वेश्चन जे विचारलं जाईल 120 नंतर, इम कवाता इतिम लेतोरा, तर तुमचा तो प्रश्न सर्वांचा सॉल्व्ह होतो. आणि त्याला बोलू शकतात की येस, इस्रायलला 6 ते 7 वाजेपर्यंत, नाही तर इंडियाला 8:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत. येस, कवाती इतिम लेतोरा फिक्स टाईम आहे. तोरा स्टडी करायसाठी फिक्स टाईम ठरवला होता. आणि इट्स बिग गुड अपॉर्च्युनिटी आणि बिग मेरिट. नाही सर्वांना जमत, तर तुम्हाला जमलंय खसदे हाशेम, बिग मेरिट. इट्स अ बिग स्कूत. तर एनिवे, आणि सेकंडली वी हॅव टू थँक राव गव्रियल तलकर, ज्यांनी जे काळजी घेतात का सर्व शिवरीम बरोबर टायमावर होतील आणि लक्ष देतात का बरोबर शिवरी अरेंज करतात सर्व. आणि ऑफकोर्स राव दानियल तलकर ज्यांनी चालू केला झूमचा शिवरीमचा कॉर्नर, तर प्लॅटफॉर्म. तर सो लेट स्टार्ट. बेसियाता दिशमाया नासे वे नचलियाख. आणि तुम्ही बघू शकता समोर राव हाईम मिसांज बोलतात, बिफोर प्रेयर्स आय प्रे दॅट वेन आय प्रे इट शुड बी अ प्रॉपर प्रेयर. तर as we know, as we see, Katfila, prayer is everything. Everything needs prayer. Even the prayer needs prayer. What is prayer? Talking to Akash Baruch Hu, requesting, praying to request करायला पाहिजे. आकाश बारुख सांगा मनातून बोललं पाहिजे. दॅट्स prayer. दॅट्स ती नमाज आहे. आणि सर्व गोष्टींना नमाज लागते. प्रत्येक गोष्टीला जे आपण बघू शकतो. प्रत्येक गोष्टीला नमाज केली पाहिजे. एव्हरी मोमेंट, एव्हरी सेकंड जो मिळतो त्याच्यामध्ये तो माणूस नमाज करू शकतोय, तर इट्स अ बिग स्कूत, इट्स अ बिग मेरिट. आणि का मेलाखीम, मेलेख मेलाखीम, आकाश बाहू संगत बोलायला आपल्याला चान्स मिळते. आणि आपल्याला माहित आहे का तो ऐकतोय आपला, तर मग अपॉइंटमेंट ठेवायची गरज नाही, फोन करायची गरज नाही, मेसेज पाठवायची गरज नाही. डायरेक्टली सरळ सरळ बोलू शकतो. पण ऑफकोर्स त्याच्या आधी थोडेसे नाईम कंडिशन्स आहेत. आणि ते कंडिशन्स फुलफिल केले
तर मग सरळ आपला कॉन्टॅक्ट आकाशबरोबर सोबत होतो. आणि एक वन ऑफ द आपण बोललो होतो, आपण खूप पॉईंट्स बोललो होतो एव्हरी टाईम. वन ऑफ द कंडिशन जी आपण बोलतो ती आहे, तोंडातून खराब शब्द नाही काढला पाहिजे. वाईट शब्द, शिवी, नाहीतर घाण शब्द नाही काढला पाहिजे. आणि हा स्पेशल गॉड फॉरबिड, समज जर तोंडातून मासा बाहेर शब्द निघतो चुकून, नाही तर इंटेन्शनली, तर आपण बोललो होतो का त्याला ए, ए, त्याला कट ऑफ होतो तो, त्याच्या प्रेयरच्या, त्याला त्याची नमाज एक्सेप्ट नाही होत 40 दिवस. आणि आता लवकरच आपण बघतोय का तमूज, येमे चुवा मेमेश मशीम वे बाईम बोलतो आपण. का द डेज ऑफ रिपेंटन्स आर कमिंग, म्हणजे आव आणि एलुल. आव मध्ये एलुल, एलुल बा बोलतो आपण, रेशेते होत ॲब्रिवेशन. आणि नंतर एलुल आहे, नंतर आपले सण आहेत. तर आत्तापासूनच माणसाने केअरफुल राहायला पाहिजे का तोंडातून जे पण शब्द निघते ते सांभाळून निघायला पाहिजेत. म्हणजे मग एलुलमध्ये जेव्हा आपण सेलिखोत करू, इमीरचे अशेम, ते सेलिखोत पण त्याची पण नमाज ऐकली जाईल. आणि 40 दिवस जे आहेत आत्तापासून एलुलपर्यंत, तर माणसाने केअरफुल राहायला पाहिजे ऑफकोर्स. ए आणि सवय लावली पाहिजे ऑफकोर्स, पूर्ण वर्ष नाही बोलायला. तोंडातून शब्द काढायच्या आधी विचार केला पाहिजे. एव्हरीथिंग, सगळ्याचं रूट आहे दिबूर, स्पीच. तोंडातून जो पण शब्द निघतो त्याच्यामध्ये ते खूप सांभाळलं पाहिजे आपण. मी स्वतःला बोलतोय, नाही तुम्हाला बोलतो, चला स्ट्रेंथन करतोय. आणि केव्हा पण जसं रामबानचं लेटरमध्ये तुम्ही शाहरुखकडून ऐकलं एव्हरी टाईम, तर त्याच्यामध्ये स्टार्टमध्येच बोलतात ते का प्रत्येक शब्द जो बाहेर निघतो तोंडातून तो लक्ष दिलं पाहिजे. आणि सर्वांसोबत सर्वांसोबत गोडीने बोललं पाहिजे ॲट ऑल टाइम्स. केव्हा पण, केव्हा पण, जेव्हा म्हणजे डझंट मॅटर, माणूस रागवलाय, थकलाय, रात्रभर नाही झोप लागली, काय दुखतंय, त्याला त्रास होतोय, तरी सुद्धा जेव्हा तो दुसऱ्यांसोबत बोलतो तर त्यांनी गोडीनेच बोललं पाहिजे. ते एक जसं काय माणूस त्याच्या बॉससोबत बोलतो, त्याच्या बॉससोबत किती पण तो थकलेला असेल, किती पण तो रागवलेला असेल, किती पण त्यांनी त्याला भूक लागली असेल आणि तो झोपला नसेल, तरी जेव्हा त्याचा बॉस समोर येतो तर तो गपचूप डोका खाली करतो आणि त्या संगत नीटपणे बोलतो, गोडीने बोलतो, कारण त्याला माहिती आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस वाईट असू शकतील. तसंच प्रत्येक माणसाने पण ते डिसाईड केलं पाहिजे का तो डिसिजन त्यांनी ठरवलं पाहिजे का त्या तोंडातून शब्द निघतात ते उगाचच नाही निघणार, विचार करून निघतील. जसे मोठे लिडर होते इंडियाचे पण, त्यांच्या बायोग्राफीमध्ये लिहिले, त्यांचे नावं नाही घ्यायचेत मला कोणाचे. अं, बोलू नाही शकत का ते ए, सदिके उमोता ओलाम, त्यांच्यामध्ये काउंट करणे डिफिकल्ट आहे, कारण ते आबूदा जरा करायचे अँड स्टफ, तर मग त्यांचं नाव घेण्यात अर्थ नाही. पण आबुनो तर रबीम आम्ही पण शिकलोय लहानपणी त्यांच्याबद्दल. तर त्यांचा वन ऑफ द खूप सक्सेसफुल लीडर्समध्ये एक क्वालिटी होती, एक कॉमन क्वालिटी होती का ते तोंडातून जी पण शब्द काढायचे त्याच्या आधी 10 वेळा तरी विचार करायचे, 20 वेळा विचार करायचे कोणता पण शब्द काढायच्या आधी. आणि तो शब्द काढायच्या आधी पण ते चूज करायचा कोणता शब्द अप्रोप्रिएट आहे. आणि तसेच सक्सेसफुल स्पीकर्स ती ती क्वालिटी का कोणता शब्द प्रत्येक सिच्युएशनमध्ये कोणता शब्द वापरायचा ते पण ते लक्ष द्यायचे. आणि म्हणून ते जिकडे मोठे स्पीकर झाले, मोठे सक्सेसफुल लीडर्स झाले इंडियामध्ये पण, अख्ख्या वर्ल्डमधले सगळ्यांची तशी स्टोरी असते. पण एनिवे, तर आपण लेट्स प्रे का आपली प्रेयर आणि आपले एव्हरीडे लिव्हिंगमध्ये प्रत्येक शब्द जो पण निघतो तोंडातून तो पण बरोबर पाहिजे, तो पण एक्झॅक्ट पाहिजे, आणि उगाचच व्यर्थ शब्द तोंडातून नाही काढायचे.
ते आपण विचार करूया आणि देवदत्त आश्रम पुढे बघूया. लेट्स सी. ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. त्याच्यामध्ये आपण अकरावी बरोबर रिक्वेस्ट करतो का जे पण मी बोलीन, जे पण थोडासा अभ्यास बरोबर अंडरस्टँड करून दे आणि उलट-सुलट अंडरस्टँडिंग नको येऊन देऊ. कारण तोरा इज फ्रॉम द हेवन आणि इट्स अबाव नेचर. आणि थोडासा अभ्यास करण्यामध्ये आकाश बरोखूची खूप मदत लागते. नुसतं यायसाठी पण तुम्हाला माहिती आहे का किती प्रत्येक माणसाला डिफिकल्टीज असतात थोडासा अभ्यास करण्यामध्ये. पण तरीसुद्धा तो येतो आणि डिसिजन करतो, नुसता डिसाईड करतो का मला यायचं आणि अभ्यास करायचा आहे. दॅट्स अ बिग थिंग. सो एनिवे, ॲज युजुअल वी स्टार्ट विथ द स्मॉल प्रेयर. तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר ההלכה, וישמחו בי חבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיניי ויביא את הנפלאות מתורתך. With this small prayer आपण चालू करतो आपला मिशनाचं शिवर. आणि ॲज युजल वी स्टार्ट विथ सेईंग रिफुआ श्लेमा. ज्यांना आपण गरज आहे रिफुआची, इस्रायल लोकांना ज्यांनी आपल्याला लास्ट ऑलमोस्ट इयरमध्ये खूप घटना घडल्या आहेत आणि खूप चारमध्ये आहेत, खूप त्रासामध्ये, ज्यांना पण इस्रायल लोकांना लागले आणि इंजर्ड झालेत, नाहीतर जे पण इमोशनली अपसेट आहेत आणि इमोशनली प्रेशरमध्ये आहेत, त्यांच्यासाठी पण, ज्यासाठी आपण सगळ्यांसाठी नमाज करतो. आणि כל מה שנלמד היום יהיה רפואה שלמה, היא לזכות רפואה שלמה לאנה אלחנה בת סיוון, שמואל בן רחל מרים, אסתר רוזה בת חנה לאה, יעקב בן מלכה, מרים בת יוסף, עינב בת רבקה ירדנה, שיינה בת אביגיל, ברוך חיים בן תרז, רבקה בת זאב, רחל בת מרים, מיכל בת נעמה, דוב בר בן רחל, בת שושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל. आणि जे पण हेल्दी आहेत त्यांना पण आपण नमस्कार करतो का आपल्या मे दिस बी ऑल्सो द मेरिट, की जे पण हेल्दी आहेत त्यांना पण हेल्दी ठेवून दे, सगळ्यांना हेल्थ ब्रियूत येताना आणि सगळ्या साईडून काहीच त्रास नको होऊन देऊ. אני להבדיל בין חיים לחיים, יהיה לעילוי נשמת בן ציון בן שרה, הריני כפרת משכבו, פנינה בת אלישבע, הריני כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, עזרא בן אלישבע. תהיה נשמתם צרורה בצרור החיים, וכל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. טוב, אז as usual we start with a small story. थोडासा गोष्टी बोलू शकतो. व्हेरी नाईस स्टोरीज मी ऐकलेल्या इत्सखाक आर्य एप्स्टीन कडून, ते शेअर करतो तुमच्यासोबत. ए, तर जसं आपल्याला माहित आहे का, चालू करूया आपण घराण्यापासून चालू करूया. राणी ती लंडनची राणी आहे. ती वेकेशनला जातं. वेकेशनमध्ये तिचं वेकेशन पण ती राणीसारखी नाही जात. ऑफकोर्स नॉर्मल साध्या सिटिझनसारखे ते लोक दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात आणि तिकडे वेकेशन करतात ॲज अ नॉर्मल सिटिझन्स. कोणाला नाही कळत का ती राणी आहे आणि सगळे प्रिन्स आहेत आणि सगळे नॉर्मल राहतात विदाऊट त्यांचा नॉर्मल ते राजशाही थाट बाजूला ठेवतात लंडनला आणि ते वेकेशनवर चालत. तसेच एक वेळ ती वेकेशनला गेली होती वन ऑफ द स्टेट्समध्ये जवळपास. तर तिकडे एक माणूस होता आणि त्यांच्यासोबत ते फिरत होते तिकडे बगीचामध्ये वगैरे. आणि तिकडे एक माणूस होता, तो बोलला तिला, बाय तू या एरियामधले नाही वाटत. तुम्ही कुठून बाहेर आलात काय? कुठून बाहेर दुसऱ्या याच्यातून आलात काय?
ती बोली या आम्ही लंडनवरून आलो लंडनवरून. हा तो बोला तुम्ही लंडनवरून आलात वा फे चांगलं आहे चांगलं आहे. ई बाय एनी चान्स तुम्ही तुम्ही त्या राणीला ओळखता काय तिकडे राणीकडे कोण जातं काय राणीला ओळखतात. तर ती स्वतः राणी आहे. तर ती बोलली या ऑफकोर्स माझा नवरा आहे ना ती तो राणी सोबत एकदम जवळच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तो बोलला काय तिचा नवरा ऑफकोर्स तिचा नवरा राणीच्या एकदम चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये. तर तो बोला वाव मला एवढा मोठा स्कूत आहे. तर वाव मला पण भेटायचं आहे मला पण भेटायचं आहे. कुठे तो नवरा. वाव तो राणीसोबत एवढ्या चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. चांगलं आहे चांगलं आहे. तर एक काम कर ना माझा त्याच्यासमोर फोटो काढ ना आणि त्यांनी तिला कॅमेरा दिला. आणि त्यांनी राणीला कॅमेरा दिला आणि बोलला आमच्या दोघांचा फोटो काढ मग मी दाखवू शकेन सगळ्यांना कमी राणीच्या जवळच्या माणसासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच्या संगत त्याच्यासोबत फोटो काढलाय म्हणजे इट्स अ बिग स्कूत इट्स अ बिग मेरिट. सगळ्यांना दाखवू शकीन बघ मी कोणा संगत कोणाला भेटलो. आणि तिने फोटो काढला म्हणजे राणी स्वतःनीच फोटो काढला. आणि नंतर किती दिवसानंतर त्यांना कळलं का त्यांच्या देशामध्ये त्यांच्या सिटीमध्ये राणी वेकेशनला येऊन गेली. तर मग सगळे बोलले वाव असं तसं सगळ्यांची बोलणं झालं. त्यांनी बोलला हा मी भेटलोय त्या एक माणसाला जो राणीच्या एकदम चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे." आणि त्यांनी लगेच फोटो काढून दाखवला. तो बोलले हा कोण आहे माहिती आहे का. हा तर राणीचा नवरा आहे राणी होती आणि तू राणी संगत फोटो काढला त्याच्यासोबत फोटो काढलास. राणीनी फोटो काढला तर त्यांनी मिस केली पॉईंट त्याने त्याला लक्षातच नाही त्याला माहीतच नाही तो कोणासोबत बोलतोय. कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, कोणासोबत तो कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि तसंच त्याच्यावरून आपण शिकू शकतो का आपण नॉर्मली जेव्हा आपण तोराचा अभ्यास करतो नाहीतर नमाज करतो तर आपण डायरेक्टली हक्काच बरोखोच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो. डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट करतो डायरेक्ट त्याच्यासोबत बोलतो आणि आपल्याला ती अपॉर्च्युनिटी असते. तर त्याच्याऐवजी माणूस काय करतो खूप माणसं आहेत जे काय करतात ते बोलतात ए लवकर लवकर नमाज करून मला कामाला जायचं आहे. लवकर लवकर नमाज करून मला दुसरी गोष्टी करायच्या आहेत. लवकर लवकर नमाज करून मला हे गोष्टी करायच्या आहेत. पण तो मिस करतो पॉइंट का जो पण तुला मदत करतोय प्रत्येक माणसाला मदत करतोय तो तो किंग आहे तोच तो किंग आहे तोच तो मदत करतोय. तर तू समज जर त्याला सोडलास आणि तू करायला गेलास तर मिस द पॉइंट तोच तर मदत करतोय. आणि तो नमाजीमध्ये माणूस जो कॉन्सन्ट्रेट करेल आणि मेहनत करेल आणि प्रत्येक शब्द लिहिले त्याच्याबद्दल विचार करेल तर त्याला यश मिळेल काय पण करण्यामध्ये. तर मग त्याला कसलीच गरज नाही दुसऱ्या गोष्टींची. तर मग तो काय कशाला वेस्ट करतो त्या टाइम. तर मग ते माणसाने लक्ष दिलं पाहिजे का नमाज करताना कशी नमाज केली पाहिजे. कोणासोबत बोलतोय तो किंग संगत बोलतोय जो किंग जो सर्व देतोय तोच शब्द देतो माझ्या तोंडामध्ये. तोच मला विचार देतोय त्याच्यामुळेच सगळं चाललंय आणि प्रत्येक गोष्ट जो पण ते बघतोय ते पण टाकस बरोखूचाच पार्ट आहे त्याच्यामध्ये. ते तर मग ती अपॉर्च्युनिटी असते जी नमाज करायची ती संधी कोणी सोडली नाही पाहिजे. प्रत्येक माणसाने ती संधी घेतली पाहिजे जेवढं कॉन्सन्ट्रेट करता येईल तेवढं कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे जेवढा विचार करता येईल त्या वेळेला. आणि जसं तुम्ही रामबानच्या लेटरमध्ये सगळे पॉईंट्स आपण रामबानच्या लेटरमध्ये पण बोलतो बघतो का जे पण विचार आहेत ते बाजूला ठेवले पाहिजेत. आणि पूर्णपणे ते जे सिंदूरमध्ये लिहिलंय त्याच्या शब्दावर विचार केला पाहिजे. आणि त्याचा काय मिनिंग आहे त्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यानेच माणूस आकाश बाकाश जवळ पण जाऊ शकतो आणि त्याला काय पाहिजे ते मिळवू शकते. नाही का त्याची स्वतःची इच्छा त्याच्यासाठी नमाज करते नाही का मला हे पाहिजे आणि ते पाहिजे आणि त्याच्यासाठीच तो नमाज केली पाहिजे ऑफकोर्स नाही. पण मेन थिंग इज आकाश बारखूच्या जवळ जायचा. दॅट्स द मेन थिंग. आकाश आकाश बारखू ची सेवा बरोबर करायला आली पाहिजे म्हणून आपण नमाज करतो. आणि त्याचा आपण बोलतो का मला तुझी अपॉर्च्युनिटी दे मला संधी दे ज्याच्याने मी तुझी सेवा जास्त चांगली करू शकतो आणि तुझा जो रच्चोन जो इच्छा आहे ते मी पूर्ण करू शकतो. आणि आपण
मिशनातमध्ये जाऊया. बेझॉत हशेम. मिशनातमध्ये आपण लास्ट टाइम फिफ्थ मिशना केला होता. फिफ्थ मिशनामध्ये सी आपण बघूया फिफ्थ मिशनामध्ये काय आहे. आपण पाहिजे वाचूया तो फिफ्थ मिशना. फिफ्थ मिशनामध्ये ओके आपण नुसता वाचला होता फर्स्ट फिफ्थ मिशना आणि त्याच्याबद्दल आपण बोललो होतो का तो आपण यावेळेला डिस्कस करूया विथ पिक्चर्स आणि फोटोज बघून त्याच्यामध्ये जास्त अंडरस्टँडिंग जास्त विचार बघू शकू आपण कशाबद्दल बोलतोय आपण. तर फिफ्थ मिशनामध्ये तुम्ही बघू शकता समोर आणि आपण वाचूया फर्स्ट ऑफ ऑल. ओके तर फिफ्थ मिशनामध्ये आपण बघतो. लेट्स रीड इट टुगेदर आणि नंतर आपण इंग्लिशमध्ये पण बघूया आणि त्याचा नंतर एक्सप्लेनेशन पण बघूया. आपण आता सोबत अभ्यास करतोय नाही काय मी तुम्हाला काय शिकवते आपण सोबत वी आर लर्निंग टुगेदर ते माहीत पाहिजे आपल्याला. हम्म. आपण सोबत अभ्यास करतोय तर इट्स लाईक लर्निंग टुगेदर. तुम्ही समोर बघू शकता. लेट्स रीड द मिशना आणि मग आपण इंग्लिश बघूया. אלו דברים שהאדם יוצא בהן ידי חובתו בפסח, בחיטין ובשעורין, שעורים, ובכוסמין, ובשיבולת שועל, ובשיפון, ובדמי, ובמעשר ראשון, שניטלה תרומתו, ובמעשר שני, והקדש, שנפדו והכהנים בחלה ובתרומה. אבל לא בתבל ולא במעשר ראשון, שלא ניטלה תרומתו, ולא במעשר שני והקדש, שלא נפדו חלות תודה ורקיקי נזיר, עשאן לעצמו, אין יוצאים בהן, אין יוצא בהן. למכור בשוק יוצא בהן. Let's see in English. ओके तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये आपण जरा एक्सप्रेशन बघूया. तर आपण इकडे बघतो का कोणते कोणते ग्रेन्स आहेत कोणते कोणते प्रकारचे धान्य आहेत ज्याच्याने आपण मिक्सवा करू शकतो पेसाखमध्ये. मच्छा मच्छा बनवू शकतो. कोणते कोणते धान्य आहेत त्याच्याने आपण मच्छा बनवू शकतो. कोणते कोणते प्रकारचे धान्य आहेत जे आपल्याला माहिती आहेत का कोणते कोणते धान्य आहेत ज्याचे फुगतात ज्याच्याने गहू सारखे असतात आणि त्याच्याने फुगतात त्याच्यामुळे पाणी मिक्स केल्याने थोड्या वेळाने ते त्याच्यामध्ये फुगणी येते आणि काय लेवेन होतं तो ते खामेच होतं त्याला बोलतात खामेच. आहे तुम्हाला माहिती आहे का असे कोणते कोणते जागा आहेत त्यांना खामेच ला सादिक लच्च बोलणे इट्स इस्रायली नवीन नवीन इस्रायली लोकांमध्ये च बोलतात पण खरं ते स आहे. स आहे म्हणजे आतून जी वर टच होते आणि स बोलतात. हमेस हमेस रिअली बोलण्यामध्ये ते इट्स लाईक हमुस आणि हमुस म्हणजे चणे आणि म्हणून खूप अशी जागा आहेत ते चणे आपण पण नाही खात ऑफकोर्स पण द हमूस आणि हमेस दे सेम ऑलमोस्ट सेम आहे म्हणून ते होमूस पण नाही खात. कडधान्य तर आपण नाही खात ऑफकोर्स खूप त्याला कितनियत बोलतात आणि अश्केनाझी नाही खात. सेफार्दी खातात. खूप मोरक्कन लोक पण नाही खात. इंडियन लोक पण नाही खात कारण आपल्याकडे अश्केनाझी पोसेक होता त्यांचा शुल्खाना रोग होता आणि त्याच्याप्रमाणे आपण जायचो. तर मग प्रत्येकाचे ट्रेडिशन्स प्रत्येकाचे आहेत पण अ, तर होमूस आणि हमेस ते ऑलमोस्ट सेम आहे. सेम रूट्स आहेत त्याचे साधी केला असला आणि ते सामेक आहे पण तरी सुद्धा रिअल हिब्रूमध्ये बोलण्यामध्ये
हमेस, हमेस बोलतात. नाही, हमेच. चदिक नाही, चादिक. चुचुंद्री बोलतो ना, चुचुंद्री मधला च येतो तो खरा शब्द नाहीये, तो खरा लेटर नाहीये. पण इकडे उल्पानमध्ये वगैरे आणि आजकालच्या हिब्रूमध्ये शिकवतात च, विच इज नॉट रिअली खरा नाहीये ते, रिअल इट्स एनिवे. तर मग म्हणून खूप गोष्टी अशा झाल्यात का ते पण इन्क्लूड होतात. पण आज आपण बघतो मिशनामध्ये रिअल का कोणते कोणते गोष्टी त्याच्याने आपण माचा बनवू शकतो. म्हणजे काय, ज्या गोष्टीने आपण माचा बनवू शकतो ती गोष्ट असुर आहे आपल्याला खायला, कारण ती खामेच आहे. तर मग कोणती कोणती गोष्टी आहेत, तर फाईव्ह ग्रेन्स जे बोलतो आपण, 5 प्रकारचे धान्य आहेत जे ए, ज्याच्याने आपण मच्छा बनवू शकतो. अं, एम, तर हे 5 प्रकारचे धान्य कोणते आहेत, तर इंग्लिशमध्ये वीट, बार्ली, राय, ओट आणि स्पेल्ट, हे 5 गोष्टी आहेत. म्हणजे हिब्रूमध्ये आपण बोलतो हिता, सेओरा, कुस्मिन, शिबोलेचुआल, शिफोन, हे 5 गोष्टी आहेत. या हे 5 गोष्टी ज्याच्याने आपण अम, पाव बनवू शकतो, म्हणजे मच्छा बनवू शकतो. आणि तो मच्छा नी आपण ए, योत्से मिदे खोवा, म्हणजे आपल्याला माहित आहे का, तोराप्रमाणे आपण मच्छा खाल्ला पाहिजे. एव्हरी पर्सन इज ऑब्लिगेट टू इट मच्छा, विथ मरोरीम आणि पेसाख सोबत खाल्ला पाहिजे, किंवा पेसाखच्या दिवशी. आणि जो नाही खाईल त्याला मोठी शिक्षा आहे. इन- तर मग, आणि इन द अदर वे पण, कारण जो कोण जो मच्छा नाही खाणार, मच्छा नाही खाणार, नाहीतर हामेच खाईल खासे शलोम पेसाखमध्ये, त्याला पण ती शिक्षा आहे. तर मग आपण किती किती इम्पॉर्टंट आहे माहीत पाहिजे का, काय खामेचं आहे आणि काय नाही आहे. तर मग इकडे 5 ग्रेन्स आहेत जे आपण बोलतो, ते 5 ग्रेन्स आपण बघू त्यांचे फोटोज, आणि त्याच्याप्रमाणे हिब्रूमध्ये, मराठीमध्ये पण मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण बार्ली ओट आणि राई मला वाटतं तसेच बोलतात. तर इकडे तुम्ही बघू शकता का कोणते कोणते गोष्टी आहेत. तर बार्ली, ओट, हे इकडे एमेर पण दिले, पण स्पेल्ट राय इकडे समोर दिसते का ते कसे येतात, अं, कसे येतात ते फील्डमध्ये, शेतामध्ये ते कसे दिसतात एक्झॅक्टली, आणि ते कसे आतमध्ये येतात, तर हे आपण बघतो इकडे. कोणते कोणते टाईपचे आहेत इकडे तुम्ही बघू शकता, वेगवेगळे टाईपचे गोष्टी आहेत. स्पेल्ड कसं दिसतं, इकडे वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत. ओट्स, बार्ली, वीट आपण बघतो इकडे. ते बाकीचे गोष्टी पण आहेत इकडे, पण डझन रिली मॅटर. तर कशी दिसतात ते ते बघणं इम्पॉर्टंट आहे आपल्याला, आपल्याला माहीत पाहिजे. इकडे अजून क्लिअर आहे का राईस, तांदूळ त्याच्यामध्ये नाही काउंट होत, ऑफकोर्स नाही, आणि मिलेट पण नाही त्याच्यामध्ये होत. पण बार्ली, वीट, ओट, राय आणि स्पेल्ट इकडे नाही आहे. इकडे पण बघू शकाल तुम्ही कोणते कोणते टाईपचे गोष्टी आहेत इकडे. हे आणि वेगवेगळे टाईपचे त्याच्यामध्ये वेगळे प्रकार आहेत. तर ओट, बार्ली, राई, स्पेल्ट, ते राई नाही दिसत मला. तर हे गोष्टी आहेत तिकडे. तर हे गोष्टी असुर आहेत खायला, नाही तर त्यांच्यापासून अम, बच्चेक, नाहीतर त्याच्यामध्ये पाणी, समज जर त्याचा पीठ बनवलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर त्याचा बच्चेक बनतो. बच्चेक फ्लोर डोव बनतं, आणि मग त्याचा आपण पाव बनवू शकतो. आणि इन द सेम वे समज जर तीच गोष्ट मिळाली कुठे आणि त्याच्यामध्ये कोणत्या तरी अ, खाण्यामध्ये ही गोष्ट असेल, तर हीच असुरे खायला पेसाखमध्ये, पूर्ण पेसाखमध्ये. तर तर मग पुढे आपण बघतो इथेच,
हे पाच गोष्टी आहेत. फर्स्ट ऑफ ऑल हे पाच गोष्टी ज्याच्याने आपण मच्छा बनवू शकतो. आणि हेच पाच गोष्टी आहेत जे असूर आहे आपल्याला खायला. फाईन. मग तुम्ही विचार, मग आपण एवढ्या गोष्टी कशाला नाही खात पेसाकमध्ये? फाईन, ट्रेडिशन आहे. आधीच्या काळी अम, आपल्याला सर्वांना माहिती आहे का, गोणीमध्ये सर्व यायचं आणि सगळं मिक्स होऊ शकत होतं. आणि माणूस कन्फ्यूज होऊ शकत होता आणि त्याच्यामध्ये कधी कधी त्याच्यामध्ये पण तांदळामध्ये नाहीतर दुसऱ्या कडधान्यामध्ये पण ही गोष्ट येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये एक जरी ग्रेन आला आणि ते पण तो खामेच झाला, तर मग आपल्याला माहिती आहे का, खामेच कोलशेहू किती पण छोटा कमी असेल तरी पण इसूर आहे, तो पण आपल्याला अलाउड नाही आहे. आणि म्हणून लॅखमेर केला, म्हणजे जास्त स्ट्रिक्टली सर्वांनी फॉलो करायचे. ते कवत चांगलं आहे. आणि ते स्ट्रिक्ट फॉलो करताना म्हणून त्यांनी खूप गोष्टी असूर केले वापरायला. त्याच्यामध्ये पण इथे खूप केहिलोत आहेत, लाईक अश्केनाझी तांदूळ पण नाही खात, पण सेफारदीम नॉर्मली तांदूळ खातात. अ, तर मग आपण बघतो का, म्हणून खूप गोष्टी ऍड झाल्या त्याला. पण मेन म्हणजे हे पाच गोष्टी आहेत. आणि ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का, समज जर माणूस समज दुसऱ्या गोष्टींपासून, समज तांदळापासून तांदळाची अ, चपाती बनवली, भाकरी बनवली, तर नाहीतर दुहान मिलेट जे आपण बघितलं, त्याच्यामध्ये खामेच नाही होत ते. हलाखामध्ये लिहिलंय, रामबाममध्ये पण बरोबर एक्सप्लेन केलंय का, ए, त्याच्यानी पीठ नाही बनू शकत. हे त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ते मसरी होतं, म्हणजे ते त्याचा स्टेटस चेंज होतं आणि ते खराब होतं. नाही का, ते त्याच्यामधून पीठमधून ते खामेच बनतं. तर मग म्हणून तांदूळ अलाउड आहे खायला पेसाखमध्ये. फाईन, केलो ते असे अश्केनाझीम लोक पण तांदूळ नाही खायचे, कारण ते मिक्स होऊ शकत होते आणि त्यांच्याकडे जास्त पण नसायचे प्रॉब्ली तांदूळ, जसं इंडियामध्ये वगैरे आणि दुसऱ्या येदोता मिझराखमध्ये जेवढे तांदूळ इझिली अवेलेबल होते, त्यांच्याकडे एवढे नव्हते. अम, आणि त्यांचा पण स्टेपल फूड, त्यांचा मेन म्हणजे त्यांचा पाव असायचा आणि वीटच्या गोष्टी जास्त असायच्या. तर मग त्यांनी त्याच्यामुळे तांदूळ अजिबात ते नाही खात, कारण त्यांच्याकडे जास्ती पॉसिबिलिटी, जास्त मिक्स व्हायची पॉसिबिलिटी जास्त होती. आणि अदर रिझन्स ऑल्सो, त्या म्हणून ते नाही खात. तर मग समजा तरी तो तांदळापासून त्यांनी बनवला तरी पण त्यांनी मिचवा नाही केला. आणि जे पण मी जी पण गोष्ट जी पण गोष्ट पासून मासा बनवू नाही शकत, त्याच्याने तो मिचवा नाही करू शकत. तर म्हणून आपल्याला माहित पाहिजे का कशाने मिचवा करू शकतो. मोमेंट. फाईन. प्रश्न विचारला का, कशाला अश्केनाझी एवढे घाबरतात? नॉर्मली अश्केनाझी लोक जास्त घाबरत नाही, त्यांचे फिलिंग्स थोडे वेगळे असतात सेफादीपेक्षा. पण या बाबतीत जास्त घाबरतात इट सीम्स. कारण करे ते करे ते एक मोठी पनिशमेंट आहे. आणि मे बी नाही माहीत मला अश्केनाझी का जास्त घाबरतात. ते जास्त मखपीत करतात खूप गोष्टींमध्ये. आणि एक वेळ त्यांची ट्रेडिशन झाली तर त्यांचा वे असतं त्यांचा, ते चालूच ठेवतात. डझंट मॅटर ती गोष्ट आता अवेलेबल असेल चांगल्याशी, आणि लेझरनी इच अँड एव्हरी पॅकेट बनवताना लेझरनी चेक करतात तो गहू आहे का तांदूळ आहे. तर तरी सुद्धा ती ट्रेडिशन ती चालू ठेवतात. ट्रेडिशन चेंज नाही करत. त्यांचा त्यांच्या बाप दादांनी जे केलंय ते चालू ठेवतात. डझंट मॅटर काय. ते एक वन ऑफ द स्पेशालिटी आहे. एक शिकलं पाहिजे त्यांच्याकडून पण, कसं ट्रेडिशन चालू ठेवायची.
आणि ते लेफ्ट नाही जात, राईट नाही जात. जसे त्यांच्या आई वडिलांनी कपडे घातले तसेच ते घालत पुढे येतात, पुढे चालू ठेवतात. आणि ते केव्हाच नाही सोडत खूप गोष्टींमध्ये. तर त्यांचा तो काव्य आहे, त्यांचा तो वे ऑफ लाईफ आहे, वे ऑफ हलाखतमध्ये का डझंट मॅटर काय होईल, ते पुढे पुढे आता चालू ठेवतील. किती पण डिफिकल्ट असून दे, किती पण काय असून दे. गेझेरा नाही आहे जसं आपण बोलतो फर हॅट, ती फरची हॅट घालणे, जे आपण बघतो हसिदीम घालतात तिकडे, तर ती गेझेरा होती. आणि अश्केनाजमध्ये सगळ्यांना माहिती आहे का, तिकडे एका राजाने बोललं होतं का, सगळ्या सगळ्या इस्रायल लोकांना खाली पाडायसाठी त्यांनी सांगितलं होतं का, सगळ्यांनी कोल्ह्याची शेपटी डोक्यावर ठेवली पाहिजे, दाखवायला किती ते पडलेले माणसं, किती लबाड माणसं आहेत असं दाखवायसाठी, काइंड ऑफ त्यांना त्यांना खालचा थर्ड क्लास सिटीजन ठेवायसाठी त्यांनी त्याचा इंटेन्शन होता. तर इस्रायल लोक पाहू कसे हुशार आहेत. तर त्यांनी त्याची हॅट बनवली छान आणि घातली आणि बोलले, बघ तुम्ही बोललंस, अ, कोल्ह्याची शेपटी डोक्याला लावायला आम्ही लावली, पण ती हॅट ती जास्त चांगली दिसते आणि जास्त त्याच्याने अजून चांगली त्यांना कव्हर्ड, त्यांना जास्त ऑनर मिळतं काइंड ऑफ. आणि ती ट्रेडिशन आज पण त्यांनी चालू ठेवलंय. आणि ती कोल्ह्याची शेपटी, जसं आपण बोलतो कोल्ह्याच्या शेपटीने त्यांची हॅट बनवली, फरची हॅट आहे जी अजूनपर्यंत ते चालू ठेवतात आणि अजूनपर्यंत घालतात. आणि जरी पण ती गेझेरा नाही आहे आता, गेझेरा इज डिक्री त्यांच्यावर, एक त्यांचा नियम काढला होता त्यांना का कोल्ह्याची शेपटी डोक्याला लावायला. ती आजपर्यंत ना, आता नाही ऑफकोर्स नाही आहे, किती वर्षाआधीच ती निघाली त्या, पण त्यांनी ती ट्रेडिशन चालू ठेवली. कारण त्यांचे आजोबा घालायचे, वडील घालायचे आणि ते चालू ठेवले आणि ते आज पण घालतात ते. म्हणून आपण बघतो का ती ट्रेडिशन अजूनपर्यंत चालू आहे. तसंच सगळ्या गोष्टींमध्ये पण डझंट मॅटर काय होईल, अ, जो रूल आहे तो चालू ठेवतात आणि तो कंटिन्यू ठेवतात ते. तर तर पुढे आपण बघतो का अजून कोणते कोणते गोष्टी त्याच्याने आपण त्या तो मिचवा करू नाही शकत, बरोबर. कोणते कोणते गोष्टी ज्याच्यामध्ये ए, त्याच्यामध्ये इसूरचा, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रोहिबिशन आहे, त्याच्यामध्ये कोणतं काहीतरी अलाउड नाही नव्हता आणि त्याच्यामुळे अम, तो मिचवा नाही करू शकत. तर स्टार्टमध्ये आपण बघतो का कोणते कोणते गोष्टी मिचवा होते, ज्याच्यामध्ये जरी पण थोडासा इसूर असू शकते. इसूर इज प्रोहिबिशन. जसं आपण बोललो दमाय, दमाय काय असतं, दमाय म्हणजे अशी गोष्ट ज्याचा डाऊट आहे का त्याचा मासेर काढले का नाही. आणि ती गोष्ट आपण बघतो का, आपण धमाय नॉर्मली बोलतो का नाही, असूर आहे जोपर्यंत त्याच्यामधून मासेर नाही काढला तोपर्यंत ती डाऊटफुल आहे. आणि ती डाऊटफुल आहे गोष्ट. आणि म्हणून ती डाऊट असेल तर, पण तो मिचवा इकडे आहे जास्त तोरामधून मिचवा आहे मोठा, तोरामधून मोठा मिचवा आहे. ए, मी मागचा खायचा आणि त्याच्याकडे समज जर हीच गोष्ट असेल तर तोराचा मिचवा करणे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून धमाय त्याच्यामध्ये डाऊट आहे, त्याच्यामध्ये डाऊट आहे. ए, त्याच्यामध्ये डाऊट आहे हे खायला, त्याच्यामध्ये डाऊट आहे ते हे खायला, तर ते पण अलाव करतात कारण मिचवा, मिचवा जास्त इम्पॉर्टंट आहे तोरामधला. तोरामधला मिचवा जास्त इम्पॉर्टंट आहे काय, मागचा खायला. आणि म्हणून त्यांनी अलाव केले कोणते कोणते गोष्टी. दमाय, मासेरी शोन ज्याचा तुरुमात मासेर काढलेला असेल ते अलाउड आहे. मासेर शेनी हेगदेश ते नाही अलाउड करायला. अम, आणि तेच नाही, मासेर शेनी आणि हेगदेश मधून रिडीम केलेला असेल, म्हणजे आपण बोललो का, जसं आपण एक वेळ एक्सप्लेन केलं होतं पूर्ण ती प्रोसेस ऑफ मासेर काढणे, मासेर कसे काढतात. तुम्हाला आठवते ब्रॉहोतमध्ये मला वाटते आपण खूप चांगल्या वेळेने एक्सप्लेन केलं होतं विथ एक्झाम्पल्स. आणि ते ॲपल्स ऑफ पिक्चर होतं, 100 ॲपल्स पैकी 10 ॲपल बाहेर काढले,
त्याच्यामधला 1% बाहेर काढला तर कोणता मासेर रिशोन होतं, कोणता मासेर शेनी होतं. आणि मग त्रुमात मासेर, समजा कोण आठवत असेल ब्राखोतमधला शिऊर, मिशनात ब्राखोतमध्ये आपण खूप चांगलं अशी त्याचा, आणि मला वाटते मिशनायोत ते शब्बातमध्ये पण रिव्हिजन केलं होतं थोडंसं त्याच्याबद्दल. तर मासेर कोणती पण गोष्ट जी कोणतं पण पीक असतो नाही तर कोणता पण फ्रूट असतो जो इस्रायलमध्ये येतो, उगतो, तर त्याच्यावर मासेर काढलं पाहिजे आणि तो कोहेनला देतात. आणि त्याच्यामध्ये पण लेवीचा एक पाठ असतं. आणि ती गोष्ट आपण बघतो का त्याला मासेर रिशोन, मासेर शेनी आणि त्रुमात मासेर हे सगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये जे आपण एक्सप्लेन केले होते एक वेळा. आणि इफ वी गेट अ चान्स आपण त्याबद्दल पण कधीतरी एक्सप्लेन करू पुढे जाता. तर म्हणून इस्रायलमध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसाने केअरफुल राहायला पाहिजे का कोण तो कुठून घेतोय. समज जर तो मार्केटमधून घेत असेल जिकडे हेक्शर नाही आहे, हजगाखा नाही आहे, आणि रब्बानी मिळून चेक नाही करत तिकडे, तर तिला मासेर मे बी नसेल काढला आणि मग तो प्रॉब्लेम आहे खायला. तर म्हणून मार्केट असेल, शुक, जसं इथे शुक बोलतात, शुक मार्केट, मार्केट प्लेसमध्ये जेव्हा पण माणूस जातो, तर खूप माणसं केअरफुल असतात आणि ते अ, घरी आल्यानंतर त्याच्यामध्ये मासे पण काढतात विदाऊट ब्राखा, कारण त्याचं स्टेटस दमाईसारखे होतं. मे बी काढलं असेल, मे बी नाही काढलं. पण समज मोशाव असेल, इकडे खूप मोशाव, मोशाव म्हणजे जिकडे बसकी घरं असतात आणि जिकडे खूप जागा असते आणि जिकडे अ, खूप ते फ्रुट्स वगैरेची झाडं उगू शकतात आणि जागा अवेलेबल असते करायला ती गोष्ट सर्व. तर तिकडून पण खूप भाज्या घेतात, फ्रुट्स घेतात. तर मग समज जर माणूस जातो आणि तिकडून काहीतरी घेतो त्याच्या बगीच्यामधून, त्याच्या मागे जागा असेल जिकडे तो उगवतोय, तर तिकडून त्याने मासेर काढलं पाहिजे विथ ब्राखा. आणि समज जर नाही काढलंय मासेर तर असूर आहे खायला. म्हणून जो पण माणूस इकडे इस्रायलमध्ये पण मोशावमधून घेतो, नॉर्मली इंडियन मोशावीम पण आहेत आणि इंडियन मोशावीमध्ये येऊन खूप गोष्टी मिळतात आणि माणसं विकत घेतात, त्याचा मासेर काढलं पाहिजे. आणि त्याच्याबद्दल आपण बघतो पिरक्यात वगैरे मध्ये पण लिहिलंय, तो मासे नाही काढत त्याच्यावर मोठे मोठे पनिशमेंट्स आहेत. तर मग ती काळजी घेतली पाहिजे का कोणाकोणी जातो आपण आणि कुठे खातो, तर त्याला विचारलं पाहिजे मासे काढले का, मोशामधला असेल तर. पण नॉर्मल सुपर वगैरे मध्ये नॉर्मल जिकडे कशृत असतं तिकडे नॉर्मली काढतात, असंच कुठेच नाही होत नॉर्मली जिकडे मासेर नाही काढले इस्रायलमध्ये. पण मोशावीमध्ये त्याच्यावर पिकवाख नाही आहे, आपल्याला माहित नाही काय होतं आणि कोण कुठे त्याच्या गिनामध्ये, त्याच्या कोर्टयार्डमध्ये तो काय उगवतोय आणि काय विकतोय आणि कोणाला देतोय. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर विचारलं पाहिजे. खूप माणसांना माहीत नाही आहे, जे तोरापासून थोडेसे लांब आहेत त्यांना माहीत नाही आणि ते करतात आणि त्यांना वाटतं का इट्स लाईक मासेर, ते कन्फ्यूज होतात जसं काय मासे सफीम. म्हणजे बोलतात का मी समज जर फ्रूट विकले त्याच्यामधले 10% येतात मी डोनेशन देईन. जसं आपल्याला माहिती आहे का डोनेशन द्यायला पाहिजे, जे तोराचा अभ्यास करत त्यांना दिलं पाहिजे, गरीब माणसांना दिलं पाहिजे. पण त्यांना ते कन्फ्यूज होतात. तर इट्स अ डिफरंट कॉन्सेप्ट ऑल टुगेदर. समज जो पण पीक जो येतो, जो उगवतो त्याच्यामधून मासेर काढलं पाहिजे, नाही का त्याच्याकडून पैसे आले ते दॅट्स अ डिफरंट थिंग ऑल टू द मासे सफीम. ते मासेर तो 1/10 काढतात पगारामधून, ते मासेर सफीम आहे, ते पैशाचा मासेर काढला पाहिजे. पण इकडे आपण बोलतो मासेर फ्रुट्सचा नाही तर पीक येतो त्याचा मासेर काढणे इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट्स अ डिफरंट मिtzवा ऑल टुगेदर. त्याचा मिtzवा आहे आपल्याकडे. आणि मासे कसा फिम जो समज माणूस समज त्यांनी फ्रुट्स विकले, तर त्याच्यामधून जे पैसे येतात त्याचा प्रॉफिट झाला, त्यांनी फायदा केला त्याच्यापैकी त्यांनी 10% देणे, दॅट्स मासे सफीम. तर त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. तर एनिवे, तर मग आपण बघतो का मासेर म्हणून मासेर ज्या गोष्टीतून काढलं नसेल ते खायला असूर आहे. आणि त्याच्यापासून समज जर माणूस अ, मच्चा बनवतोय, तर समज तो माणूस मच्चा बनवतो त्याच्यापासून, तर ते इसूर आहे. म्हणून त्या गोष्टीबद्दल ते इसूर आहे आणि तो मच्चा जरी तो मच्चा खाईल, तर त्याचा योचे मी ते खोबा नाही होत, जसं काय त्यांनी मिचवा नाही केला.
अ, ते तसं काय त्यांनी कोणती ती गोष्ट असुर होती, त्याच्यापैकी त्यांनी अ, मिचवा केला. जसं काय माणूस बोलतोय का, ओके, मिचवा, खायचा मिचवा आहे सणामध्ये, तर तो बाहेरचा मटण आणतो, खासवे शालोम, गॉड फॉरबिड, आणि त्याच्यानी तो एन्जॉय करतो ना, शब्बातलं मटण खाल्लं पाहिजे, शब्बातलं मटण खाल्लं पाहिजे, आणि सणामध्ये पण मटण खाल्लं पाहिजे, ऑफकोर्स. पण समजा त्याच्याकडे कोशर नसेल, तो बोलतो, नाही, सणामध्ये मटण खाल्लं पाहिजे, तर तो नॉन कोशर खासवे शालोम. असे आपण नाही आहोत, पण तरी पण इट जस्ट फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल देतोय. तर समोर तो विचार करेल, नाही, सणामध्ये मटण खाल्लं पाहिजे, डझंट मॅटर, मटण खाल्लंच पाहिजे, आणि तो नॉन कोशर मटण आणि खास विशालो, गॉड फॉरबिड, आणि त्याच्यावर बराहा करेल आणि बोल, वाव, बघितला, आपण मिचवा केला, सणामध्ये मटण खायचा मिचवा केला. पण खरा म्हणजे त्यांनी आवेरा केला नाही, नुसता आवेरा केला मटण खायचा, नॉन कोशर मटण खायचा, पण त्यांनी आवेरा केला जेव्हा तो त्याच्यावर बराहा करतोय, खास वेळ समजा नॉन कोशर गोष्टी खातोय आणि त्याच्यावर बराखा करतोय, तर ते इट्स असूर आहे बराखा करायला. का? कारण तो आवेरा करतोय, आवेरावर बराखा करणे असूर आहे. म्हणून तो समजा बाहेरची याईन पितो, याईन पिणे, पण समज जर नॉन ज्युईश लोकांनी हात बनवलेली वाईन असेल आणि ती तो पितोय, आणि दॅट्स याईन नेसिख, आणि त्यांनी बनवली वाईन आहे, तर अलाउड नाही त्याला पियाला, आणि त्याच्यावर तो बोरेपिरी हागेफेन करेल, आणि त्याच्यावर तो शब्बातला नमाज करेल, बरा किद्दूश करेल. अलाउड कोणी अलाव केलंय? नाहीतर समज जर शब्बातला द्राक्ष बनवून उकळून शब्बातला खास विशालो, म्हणजे आधी करायचे, आजकाल मला नाही वाटत कोण करतंय, पण शब्बातला द्राक्ष उकळून त्याच्यातून शरबत बनवायचे आणि त्याच्यातून किद्दूश करायचे, तर मग प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम आहे. कसं काय करू शकतो? शब्बातला आवेरा केलाय, शब्बातला आवेरा करून तुम्ही किद्दूश बनवलंयस, तोच प्रश्न आहे. आणि त्याच्यातून तू नमाज करतोयस, जसं काय जसं काय माणूस किंग, राजाच्या दरबारातून चोरी करतोय आणि तीच गोष्ट राजाला प्रेझेंट करतोय. तर राजा काय बोलतोय, मला प्रेझेंट आणलास, अरे वाह, खूप मोठी गोष्ट केलीस, एवढा छान प्रेझेंट, व्हेरी गुड, तुझा रब्बा. पण त्यांनी बघितलं तर काय, अरे, ही तर माझीच गोष्ट आहे, अरे यांनी चोरला, यांनी तर चोर केली आणि मला देतोय, आईला डबल पनिशमेंट द्या. तसंच ते इट द सेम वे. तर म्हणून समजा माणूस मिचवा करतोय, नाही तर मग आपण नॉन ज्युईश लोकांची स्टोरी, रॉबिनहूड, जो चोरी करायचा आणि तो दान धर्म करायचा, तर तो दान धर्म केलाय, त्याला नुसता त्याच्यासाठी, त्याला अ, त्याला त्याच्यासाठी सहार, त्याला त्यासाठी प्राईज नाही मिळणार, त्यासाठी शिक्षा मिळेल, जास्त डबल शिक्षा मिळेल. कारण तो उलट काम करतो, उलट काम करून कमवतोय आणि तो दान धर्म करतोय, तर तो सेदाका इट्स मोर, त्याच्यासाठी ते जास्त मोठी शिक्षा मिळेल, कारण त्यांनी काय करतोय, तो बोलते, नाही, मी दान धर्म करण्यासाठी चोरी करतोय. तर मग ते उलट झालं. तसंच म्हणून इकडे पण आपण बघतो का, मच्छा बनवताना पण हे सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत का, कोणती गोष्टी अलाउड आहे. समज त्यांनी चुकीच्या गोष्टीमधून मच्छा बनवला आणि त्यांनी खाल्ला, तर ए तर इट्स अ प्रोहिबिशन, इट्स नॉट अलाउड. आणि त्याच्या मी तो योत्से मी खोवा, म्हणजे त्यांनी फुलफिल नाही केला तो मिचवा. कोणता मिचवा? ऑफ मिचवा, मच्छा खायचा मिचवा त्यांनी फुलफिल नाही केला. एनिवे, आपण थोडंसं अजून राहिलंय या मिशनाबद्दल, पण ते आपण नेक्स्ट टाइम मे बी कम्प्लीट करूया, कारण एक छान स्टोरी आहे जी आय विश टू, आय वॉन्ट टू शेअर विथ यू. वी हॅव अ लिटल, आपल्याला टाईम आहे. शिमोनचा शिवराय, आय होप लवकरच. एम, तर आपण ती स्टोरी बघूया, आणि चान्स मिळाला तर आपण अजून बघूया थोडासा करायला. ए एनिवे, तर एक छान स्टोरी ऐकली मी, राव सिंक्लेअर कडून, राव आशर सिंक्लेअर. त्यांनी एक छान स्टोरी सांगितली का,
ए, काय एक माणूस, एक मुलगा असतो आणि तो राहत असतो युरोपमध्ये, वॉर्सो. वॉर्सो एक गावामध्ये, एका सिटीमध्ये राहत असतो. आणि त्याला खूप खूप आवड असते, त्याला पाहिजे असतं कुठेतरी लांब ट्रॅव्हल करायला ट्रेनमध्ये. ट्रेन नवीन होती, खूप इंटरेस्टिंग होती आणि वर्ल्ड वॉरच्या आधीची गोष्ट आहे ही. आणि त्याला जायचं होतं, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे, एन्जॉय करायचं होतं त्याला, दुसऱ्या शहरात जायचं होतं ट्रेननी. तर तो मागे लागला आई वडिलांच्या, का मला ट्रेननी जायचंय, मला ट्रेननी जायचंय, मला हे जायचंय ट्रेननी. आणि ते बोलले ओके फाईन. तो बोलला नाही, मला एकटा जायचंय, मला एकटा एन्जॉय करायचंय, मला जाऊन द्या. पण तो लहान होता. ते बोलले असं कसं. ठीक आहे, त्याला पुढे ढकलता 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 तो काय ऐकायला मागत नाही, तो एव्हरी टाइम मागे लागतोय, तो नुसता मागे लागतोय. तो ऐकायलाच रेडी नाही. ते बोले ओके, ठीक आहे, आम्ही वी ॲग्री, आम्ही तुला अलाव करतो. त्याला वॉर्सॉवरून जायचं लॉजला. किती तासची जर्नी होती आणि ऑलमोस्ट त्यांना एक रात्र ट्रॅव्हल करायला लागायचा. तर तो खूप खुश होता. तो खूप त्याला खूप खूप एक्साइटेड होता. पण आता काय करायचं, तो मागे लागला. तर त्यांनी बोललं ओके, त्याची बॅग रेडी केली, तिकीट विकत घेतली आणि मग तो खूप एक्साइटेड होता आणि ते लोक बोलले ओके. आबा त्याला घेऊन गेला ट्रेन स्टेशनला आणि त्याला बॅग दिली, ते सँडविच बनवलं, त्याला सर्व दिलं रेडी. आणि तो आतमध्ये जाऊन बसला ट्रेनमध्ये आणि तिकडून त्यांना बाय बाय बोलला आणि एव्हरीथिंग सगळं नीट होतं. खूप गाडी चालू झाली, गावातून जायला लागली, छान दिसायला लागलं दृश्य. वाव, तो एक्साइट झाला. वाव, किती छान आहे, किती अ, छान सिनेरी दिसते. खूप त्याला मजा आली, तो एन्जॉय करायला लागला. त्यांनी सँडविच काढला, सँडविच खाल्ला ट्रेनमध्ये. सगळी माणसं बघत होते, हा एवढूसा मुलगा कसा काय एकटा बसलाय, कमाल आहे. आणि ते पण ट्रेनमध्ये. त्यावेळेचे ट्रेन्स काय आजच्या ट्रेन सारखे नव्हते. अ, तर मग सगळे एकदम चाटपट होते, काय एवढीचा मुलगा ट्रॅव्हल करतो एकटा, व्हेरी स्ट्रेंज. पण तो एन्जॉय करत होता. तो काय, त्यांनी खाल्लं पिल्लं आणि हळूहळू संध्याकाळ व्हायला लागली, रात्र व्हायला लागली. तर एक वेळ रात्र झाल्यानंतर अचानक त्याच्या लक्षात आलं, वाव, आता मी काय करू, अंधार झालाय, अंधार होत चाललाय आणि मी एकटा आहे. वाय 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 वाय, तो घाबरला. पण त्या लक्षात आलं, हा, मला चढायच्या आधी ट्रेनमध्ये त्या लक्षात आलं का त्याच्या आबानी त्याला एक एन्व्हलप दिला होता आणि त्याला बोलला का तू उतरल्यानंतर, तू ट्रेनमधून उतरल्यानंतर हा एन्व्हलप उघड. तर तो बोलत आहे, लक्षात आलं, वाव, नको, माझ्या आबानी मला एन्व्हलप दिलं होतं ट्रेनमधून उतरल्याबद्दल, उतरल्यानंतर वाचायला. पण मला आता नाही माहित काय लिहिलं त्याच्यामध्ये, काय असेल. आता मी काय करू. तो आधीच घाबरला फार, त्याला भीती वाटली, खूप भीती वाटत होती. तर त्यांनी बोला एन्व्हलप शोधायला लागला, कुठे गेला तो एन्व्हलप. तो शोधतोय शोधतोय, पाकिट शोधतोय, वा एन्व्हलप गुल नाही मिळत. तो एकदम घाबरला होता ऑलरेडी. बॅग बघितली, खिशे तपासले आणि शेवटी एका खिशामध्ये त्याला तो एन्व्हलप मिळाला. तो एन्व्हलप उघडून बघतो, तर एक लेटर लिहिला त्याच्या आबानी त्याला. त्याने विचारला होता, त्याने लिहिला होता काय, जेव्हा तू हा एन्व्हलप उघडशील तर मला माहित आहे खूप लेट झाला असेल, रात्र झाला असेल, रात्र झाली असेल आणि तुला फार भीती वाटत असेल. पण तू काळजी नको करू, मी या ट्रेनमध्ये शेवटच्या डब्यामध्ये आहे. तर नेक्स्ट स्टॉपला तू माझ्याकडे येऊ शकशील. आणि मग त्याला फार चांगलं वाटतं. त्याला फार आनंद होतो आणि तो वा, मी एकटा नाहीये. हक्क- ते त्याचा आबा माझ्यासोबत आहे. तसंच तसंच इस्रायल माणसांचं पण आहे. आपण पण प्रत्येक माणूस जो जो आजकाल टाइम खराब आहेत, मशियाख लवकरच येणार आहे, सगळ्या टेन्शनमध्ये आहेत, सगळ्यांना त्रास होतोय, किती विचित्र विचित्र गोष्टी घडतात जगामध्ये इस्रायल लोकांसोबत.
इस्रायलमध्ये पण वॉर चालू आहे, ती त्याचा एंड कधी होईल कोणालाच नाही माहीत. आणि पूर्ण जगामध्ये फार विचित्र गोष्टी होत चालल्यात, ज्याने माणूस फार टेन्स होतो, इमोशनली तो फार अपसेट होतो. पण एक गोष्ट माहीत पाहिजे आपल्याला, का हक्कातच बारुखू सोबत आहे, आणि हशेम आपल्या सोबत आहे. आणि तो कुठे पण काय पण झाले तरी सुद्धा तो आपल्या सोबत आहे. तर माणसाने काळजी नाही केली पाहिजे. आकाश बारुखू सोबत आहे, नमाज केली पाहिजे. आणि ते आठवण ठेवलं पाहिजे, तर कोणती पण खराब गोष्ट असेल, कोणती पण खराब गोष्ट घडत असेल तरी सुद्धा हाशेम सोबत आहे. तर मग एक वेळा आबा सोबत आहे, तर मग माणसाने कसलीच काळजी करायची गरज नाहीये. नुसती त्याला ती एमुना पाहिजे खजाक. आणि बिताखोन पाहिजे. मी स्वतःला स्ट्रेंथन करतोय, नाही तुम्हाला कोणाला, पण स्वतःला स्वतःसोबत बोलतोय का काय पण झालं तर ती कॉन्शियस पाहिजे. म्हणून आपण बोलतो का ब्राखोत ब्राखोत कॉन्सन्ट्रेशननी केले पाहिजेत. ब्राखोत येतात आणि आपल्याला 100 ब्राखोत जे करायची खिऊब आहे, जो ऑब्लिगेशन आपल्याला करायला, त्याच्यामध्ये ते आपण तेच शिकतो का? तेच आपल्याला जाणीव होते का आकाश बरोखू आपल्यासोबत आहे. चिचियत घालतो. पुरुष जो चिचियत घालतो पूर्ण दिवस दिसतं त्याला. चिचियत हाशेम सोबत आहे. ए, बाहेर जातो, दरवाजातून बाहेर जातो, त्याच्याकडे मिजुजा असते. मिजुजाला बघतो, आकाश बरोखू सोबत आहे. तर प्रत्येक क्षण, प्रत्येक स्टेप, प्रत्येक पाऊल तो टाकतो. त्याच्यामुळे जेव्हा तो नमाज करेल, तो कनेक्टेड राहील आकाश बरोखूला, तर त्याला अ, वाईट गोष्टी डोक्यामध्ये नाही येणार, विचार डोक्यामध्ये नाही येणार. आणि त्याच्याने तो समाधानी राहील, सेरीन राईट बोलतात, सेरीन. सेरेनिटी, जे काम, जो मेनुखात नेफेश, जो माणूस शांततेत राहील आणि तो अपसेट नाही होणार, दॅट्स द बिगेस्ट ब्राखा. सगळ्यात मोठी ब्राखा मिळू शकते, ती एक मोठी ब्राखा आहे काय, तो माणूस शांत आहे. त्याला कसलीच शांततेत सर्व घेतोय, अपसेट नाही होत. फाईन, राव शिमोन आलेत, आणि राव शिमोनचं शिवर आपण लवकर चालू करूया. तर आपण आपला शिवर एंड करूया विथ द स्मॉल फिला, जी आपण एंडला करतोय. पुरुषाने थांबवू शकतात, त्याने गेमराचा शिवर असेल आता राव शिमोन सोबत. आणि जे पण स्टॉप करतो तिकडे, तर आपण ही छोटी फिला करूया सोबत. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, may these days of mourning, जे आपण 17 of Tammuz till Tisha B'Av आपण जो आहेत, may it be the will of God, का ते will turn, may these days turn into days of simcha. बोलतात का मोठा सण असेल जो 3 आठवडे मे बी होला मोहेद असेल, फ्रॉम 17 तमूज, 17 ऑफ तमूज पासून 30 लेट्स होप का मशियाख लवकर येईल, आणि सगळे आपले इस्रायल लोकांचे त्रास जातील, आणि सगळे आकाश बरुखूला बघतील समोरासमोर. सो थँक्स अ लॉट फॉर लिसनिंग टू द शिवर. शिवला यायचं तोदा रब्बा. आणि मे यू हॅव अ ग्रेट वीक, अँड शब्बात शलोम वेकोलतू शलोम शलोम. חזק וברוך. חזק ואמץ, יישר כוח. תודה רבה. בשמחה רבה.